विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहे आणि हे आपले 13वे लेक्चर आहे। याच्या अगोदर आपले 12 लेक्चर झालेले आहेत। तर याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितला पोर्शन, त्याच्या पुढला पोर्शन पाहणार आहोत। आपण ह्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत? द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स, म्हणजे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं आणि कोएफिशियंट मधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर पहा कसं पाहायचं। याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला डिराइव करायचा आहे। तर पहा, अल्फा अँड बीटा जर तुम्हाला दिले असतील, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c। जे तुम्हाला सांगितलं ह्याला आपण काय वाचतो? ह्याला अल्फा वाचायचं। ह्याला काय वाचायचं? हा अल्फा आहे तुमचा आणि याला आपण वाचतो बीटा। हा अल्फा आणि बीटा, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। ह्या इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। जर अल्फा आणि बीटा तुमचे जर रूट्स असतील तर याचा अर्थ काय असतो? तुम्हाला रूट्स माहीत आहे। पहा, तुमचं इक्वेशन आपल्याला रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन चे रूट्स माहीत आहेत। क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स पहा, तर काय असणार आहे तुमचे रूट्स? पहा, म्हणजे पहिला रूट्स म्हणजे काय असणार आहे तुमचा? अल्फा इज इक्वल टू काय असेल तुमचा? म्हणजे अल्फा आणि बीटा काय सांगितले त्यांनी? अल्फा आणि बीटा काय आहेत? ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत। तर तुम्हाला माहित आहे रूट्स आहेत म्हणजे काय असणार आहे? अल्फा आणि बीटा जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर एक तुमचा रूट काय असणार आहे? पहा, लिहितो मी, तर तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही तरी तुम्हाला सोपं समजण्यासाठी मी लिहितो। ठीक आहे, आणि तुम्हाला हे कोणी सांगत नाही। ठीक आहे, पण मी तुम्हाला एकदम सिम्पलेस्ट वे समजावू, एकदम साध्या भाषेत, सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे, त्याच्यामुळं समजून जाईल आणि कुठेही तुम्हाला डाऊट राहणार नाही। म्हणजे अल्फा आणि बीटा जर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर याचा अर्थ असा होतो, काय होतो? म्हणजे अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस आहे का ना, अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे असू शकते किंमत, बरोबर आहे का नाही? म्हणजे अल्फाची मायनस बी एक आपण प्लस घेतो आणि दुसरा रूट काय असेल तुमचा? म्हणजे बीटा इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे? मायनस बी, प्लसवर मायनसच्या जागी प्लस घेतला आपण तर मायनस काय असणार आहे? अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। म्हणजे हे दोन रूट्स, म्हणजे आपण रूट्स जर बघितलं तर एक काय असतो तुमचा? म्हणजे अल्फा हा रूट असेल आणि बीटा हा रूट असेल। मग आता एक रूट हा असेल तुमचा अल्फा, म्हणजे सांगितले त्यांनी रूट्स आहेत ह्याचे, तर म्हणजे एक रूट अल्फा, अल्फा बरोबर ही किंमत असेल, बीटा बरोबर ही किंमत असेल, किंवा बीटा बरोबर ही असेल, अल्फा बरोबर ही असेल, काही फरक पडत नाही। म्हणजे आहे का नाही? एक रूट म्हणजे कोणता? पहिला रूट हा असेल, दुसरा असेल किंवा दुसरा पहिला, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये। ठीक आहे, हे रूट्स आहेत। मग हे जर असं असेल तर आपल्याला दोन किमती काढायच्या आहेत। कशाची किमती काढायच्या? हे अल्फाची किंमत आहे, ती बीटाची किंमत आहे। मग जर तुम्हाला अल्फा प्लस बीटाची जर किंमत काढायला सांगितली, कोणी अल्फा प्लस बीटाची किंमत काढायला सांगितलं, त्याचा काय होतो? अल्फा आणि हा बीटाला ॲड करा तुम्ही। अल्फाच्या जागी अल्फाची किंमत टाका, हे अल्फाच्या जागी अल्फाची किंमत टाका। पहिल्यांदा अल्फाची किंमत काय पहा? मायनस बी प्लस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन तुमचं काय असणार आहे? 2a। त्याच्यानंतर हा प्लसला प्लस, त्याच्यानंतर मायनस बी, ठीक आहे, हा प्लस मी जरा मोठा आणि मध्ये लिहितो, मायनस बी, त्याच्यानंतर मायनस ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन तुमचं काय आहे? 2a। ठीक आहे, तर हे कळलेलं आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे अल्फा प्लस बीटाच्या ह्या किमती मिळतात। ह्याला पुन्हा सोडवता येते का? पहा, पुन्हा सोडवता येत असेल तर सोडवा। तुम्हाला माहीत आहे हा तुमचा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे। जेव्हा आपण अशा प्रकारचे गणित सोडवतो, फॉर एक्झाम्पल तुमचं 1/2 प्लस 3/2 असं असेल, तर हा तुमचे डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटरपैकी 2 घेतो आणि वरचे ॲडिशन असेल तर ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करतो। ह्याला सोडवलं तर काय येते? म्हणजे 1 + 3/2 असते तुमचं, बरोबर आहे का नाही? तसंच ह्याला सोडवायचं आहे आपल्याला। म्हणजे हा तुमचा डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहे, तर वरच्याची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन। पहा, सोडवा तुमचा, तर काय असेल तुमचा? हा मायनस बी प्लस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर आहे। त्याच्यानंतर हा तुमचा प्लसला प्लस, प्लसला प्लस, त्याच्यानंतर हा ब्रॅकेटमध्ये तुमचा मायनस बी मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन तुमचा काय असणार आहे? ह्या दोघांना आपण डिवायडेड काय असणार आहे? 2a। दोन आहेत तुमचे सेम डिनॉमिनेटर आहेत, तर आपण एक घेतलेले आणि वरलं पाहतात। पुढं पहा, आता लक्ष द्या, हा प्लस आहे का नाही? प्लसनं जर आपण याला जर हे केलं आहे का नाही, प्लसनं जर याला म्हणजे प्लसनं जर हे केलं तर काही फरक पडतो का? म्हणजे साईन काय होईल तुमचा? प्लस मायनस मायनस असेल, प्लस मायनस तुमचा मायनसच असेल। म्हणजे सरळ सरळ तुमचं हे काय असणार आहे? पहा, सरळ सरळ मी सांगतो इथं, पहा तुमचं म्हणजे हे सेमच असणार आहे। ठीक आहे, हे मिटवलं तर तुमचं सेमच असणार आहे। हा मायनस आहे, तर ठीक आहे, इथं थोडा गॅप वाटतोय,
तर काय हरकत नाही, हा प्लस मिटवल्यावर गॅप वाढते, कारण प्लस मायनस तुमचा मायनस असणार आहे, प्लस मायनस मायनस असायला, मायनस असलं तरी साईन चेंज झाले असते, प्लसनं तुमचे काही साईन चेंज होतात का? साईन चेंज होत नसतात प्लसनं. पहा, तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता इथं काय कटते का तुमचं? पहा, हा तुमचा मायनस बी आहे, हा मायनस बी आहे, तर याला पुढं काय लिहू शकतो? पहा, याला काय करतो मी? इथं लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल. हा एक मायनस बी आणि हा मायनस बी काय होईल तुमचा? -2b होईल, बरोबर आहे का नाही? हा एक मायनस बी, हा मायनस बी, -2b होईल. आणि हा तुमचा प्लसमध्ये b² - 4ac आणि हा मायनसमध्ये b² - 4ac कटून जाईल तुमचा. हा कटला म्हणजे वर काय उरला? -1b इथला, -1b -2b झाला आणि हा खाली तुमचा 2a आहे. मग आता याला जर सोडलं तर काय होईल तुमचा? हा 2 कटेल, हा 2 कटेल, म्हणजे काय उरला तुमचा? -b/a. काय? -b/a. म्हणजे सरळ तुम्ही अल्फा प्लस बीटाची जर किंमत काढली तर तुम्ही अल्फा प्लस बीटाची जर किंमत काढली तुम्ही, हा बीटा आहे, बी नाही, अल्फा प्लस बीटाची जर किंमत काढली तर तुम्हाला -b/a मिळते. हे फॉर्म्युला मिळाला, हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्हाला. अल्फा एक रूट आहे, बीटा एक रूट आहे आणि ह्या दोन्ही याची जर तुम्ही ॲडिशन केल्या म्हणजे अल्फा प्लस बीटाची जर किंमत काढल्या तुम्ही -b/a. आता बी ए आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, हे कोइफिशियंट्स आहेत. बी आणि ए काय आहे तुमचे? हे हा बी कोइफिशियंट आहे, ए कोइफिशियंट आहे. आपण कोइफिशियंट पाहतो ना, x² म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा ए बी सी काय आहे तुमचे कोइफिशियंट आहेत. एक्स आणि एक्स हा x² आणि हा एक्स काय तुमचे व्हॅरिएबल्स आहेत. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. तर हे तुम्हाला रिलेशन कळलं असेल. अल्फा प्लस बीटाचं रिलेशन म्हणजे अल्फा प्लस बीटा हे दोन रूट्स आहेत आणि ह्या रूट्सचं आणि ह्या कोइफिशियंटचं आपण रिलेशन बघतो, आहे का नाही? काय हेडिंग काय आपली? रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. तर हे आहे तुमची कोइफिशियंट्स BA आणि हा अल्फा आणि बीटा आहे तुमचे रूट्स. याचं कोइफिशियंट कळेल तुम्हाला. अल्फा प्लस बीटा जर करायला सांगितलं म्हणजे दोन्ही रूट्सचं तुम्हाला ॲडिशन करायला सांगितलं तर -b/a असणार, बरोबर आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल, तर आता हे आपण मी मिटवतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला अल्फा प्लस बीटा केलं तर अल्फा इंटू बीटा आपण हे एक रिलेशन काढायचं आहे आपल्याला. तर हे मी मिटवतो, इथंच घेऊया आपण, ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. पहा, आता याच्यानंतर आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काढलेलं आहे आपण रिलेशन. आता हेच अल्फा आणि हेच बीटा आहे तुमचा. आता आपल्याला काय करायचं आहे? अल्फा इंटू बीटा काढायचा. हा अल्फा इंटू बीटा, तर काय तुम्हाला सरळ अल्फा आणि बीटाच्या किमती टाका. हा -b प्लस त्याच्यानंतर b² - 4ac अपॉन तुमचा काय आहे? 2a आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटूला तुमचा इंटू, त्याच्यानंतर काय असणार आहे? ह्या बीटाची किंमत टाका -b मायनस अंडररूटमध्ये काय आहे? b² - 4ac अपॉन तुमचा 2a, ठीक आहे. तर हे कळलेलं आहे तुम्हाला. तर पहा, आता इथं मागं जसं केलं होतं पहा, हा डिनॉमिनेटर सेम आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये काही फरक पडतो का? नाही. मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तर वरल्याचं मल्टिप्लिकेशन होते, म्हणजे वरल्याचं मल्टिप्लिकेशन खाल्ल्याचं मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1/2 इंटू 3/2 जर असेल, 3/2 असो किंवा इथं काही असो, काही फरक पडत नाही, सेम जरी असलं तर नसलं तरी. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करताना वरल्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 × 3 अपॉन काय असेल तुमचा 2 × 2. म्हणजे ह्याला सोडवलं तर 3 असेल तुमचा आणि 2 × 2 4 असेल, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारे ह्याला सोडवायचं. तुम्ही जर ह्याला जर वरल्याचं मल्टिप्लिकेशन जर केलं, आता ह्याचं डायरेक्टली आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी काय करतो? डायरेक्टली याचं मल्टिप्लिकेशन लिहितो. पहा, खाली जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा 2 × 2 4 होईल आणि a × a काय होईल तुमचा 4a², म्हणजे 2a × 2a तुमचा 4a² होईल. आणि जर वरी जर केलं तुम्ही पहा, तर हा b आणि हा -b जर केला तुम्ही तर काय होईल तुमच्या दोघांचं, ह्या -b मल्टिप्लिकेशन केलं तर हा +b² होईल. काय होईल तुमचा? +b² होईल. त्याच्यानंतर हा मायनस, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये b² - 4ac, हा स्क्वेअर रूट कट आहे, ह्याचा स्क्वेअर रूट आणि ह्याचा स्क्वेअर रूट मल्टिप्लिकेशन केलं तर कटून जाईल आणि ब्रॅकेटमध्ये काय उरेल तुमचं? -b² - 4ac अपॉन 4a². ह्याला पुन्हा जर सोडवलं तुम्ही, हे करून बघा, मल्टिप्लिकेशन तुमचं येऊन जाईल, ठीक आहे. आता आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगत नाही, डायरेक्टली केलेलं आहे. म्हणजे आता पहा, याला सोडवा पुन्हा, तर ह्या -b काय करतो मी? मध्ये मल्टिप्लाय करतो. इथं काय करतो? ह्या -b मध्ये मल्टिप्लाय करतो. तर काय येईल तुमचा? हा b² जसं असतं, हा मायनसनं मल्टिप्लाय केलं तर -b² प्लस 4ac अपॉन 4a².
तर हे कळलं असेल तुमचा हा बी स्क्वेअरला बी स्क्वेअर, हा मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल, हा मायनस प्लस प्लस होईल, ठीक आहे 4ac, म्हणजे हा प्लस बी स्क्वेअर हा मायनस बी स्क्वेअर कटून जाईल, म्हणजे तुम्हाला इथं सरळ सरळ काय उरेल पहा, इथं लिहितो मी, तर 4ac अपॉन काय उरेल तुमचा 4a स्क्वेअर. तर इथं 4ac आहे तुमचा, काय आहे 4a आहे, हा 4ac अपॉन तुमचा 4a स्क्वेअर काय उरलेला आहे 4ac अपॉन 4a स्क्वेअर. म्हणजे इथं 2 आहेत, म्हणजे हे 4aलाच तुम्ही काय लिहू शकता, सरळ सरळ पाहायला वाटलं तर मी लिहून दाखवतो, 4ac अपॉन a स्क्वेअरचा अर्थ काय होतो a इंटू a होतो, बरोबर आहे. हा एक कटला, हा एक कटला, म्हणजे तुमचं काय उरतं 4c अपॉन 4a, का 4 पण कटून जाईल तुमचा, म्हणजे सरळ सरळ काय उरेल तुमचा, इथं लिहितो डायरेक्टली आता पहा, म्हणजे अल्फा इंटू बीटा दिसत पण नसेल तुम्हाला तिकडं, तरी काय उरेल तुमचा अल्फा इंटू बीटा, सरळ सरळ तुम्हाला काय येणार आहे सी अपॉन ए, काय असणार आहे साईन तुमचं प्लसचंच आहे, ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ काय आपण सी अपॉन ए हे तुम्हाला अल्फा आणि बीटाची किंमत मिळालेली आहे. जर तुम्हाला जर कोणी विचारलं अल्फा इंटू बीटा, म्हणजे अल्फा एक रूट आहे बीटा एक रूट आहे, अल्फा इंटू बीटा काय असेल, हा एक्स फिक्स नाही, इंटूचं साईन आहे, अल्फा इंटू बीटाला डायरेक्ट अल्फा इंटू बीटा जरी लिहिलं तरी चालते. अल्फा इंटू बीटा काय असेल तुमचं सी अपॉन ए, तर आपण काढलेला आहे, तर काय काढलेला अल्फा प्लस बीटाची किंमत काढलेली आहे. अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला काय मिळाली होती मायनस बी अपॉन ए मिळालेली होती. जर कोणी विचारलं अल्फा आणि बीटाची, अल्फा प्लस बीटा, अल्फा एक रूट आहे बीटा एक रूट आहे, दोन रूटचे जर ॲडिशन केली तर मायनस बी अपॉन ए मिळते. ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, ठीक आहे, असं लिहिण्यापेक्षा ठीक आहे मी डायरेक्टली लिहितो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असेल तुमचं सी अपॉन ए, बरोबर आहे सी अपॉन ए. तर हे तुम्हाला 2 फॉर्म्युले मिळालेले. तर हे 2 फॉर्म्युले काय पाठ करायचं, आता हे कळलं असेल तुम्हाला ठीक आहे, नाही कळलं तरी काही हरकत नाही आहे. तर तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये रिलेशन मी आता समजून सांगावं लागेल, नाहीतर सर तुम्ही म्हणसाल हे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए कसं आलं आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए कुठून आणलं काय नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं प्रूफ मी करून दाखवलेलं आहे, हे कळलं असेल तुम्हाला. आता हे कळाल्याच्या नंतर हे लक्षात ठेवायची काही गरजच नाही आहे तुम्हाला कसं आलं, फक्त एक फॉर्म्युला पाठ करायचं आहे. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए, हे एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर तुम्हाला गणित याच्यावरले सोडून घेऊया आपण आणि क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. पहा आता ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला. तर काय पहिला क्वेश्चन काय, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्यांनी सांगितले हा अल्फा आणि एक बीटा काय आहेत तुमचे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत त्यांनी सांगितले. जर रूट्स असतील तर तुम्हाला अल्फा प्लस बीटाची किंमत काढायची, अल्फा इंटू बीटाची किंमत काढायला सांगितले तुम्हाला. तर पहा सोल्युशन सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचं, सोल्युशनमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्यायचं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर काय आहे तुमचं 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर ह्याला काय करा तुम्ही कम्पेअर करा तुमच्या जनरल फॉर्मसोबत. हीच आहे का नाही, हीच कम्पेअरिंग विथ, तर कम्पेअरिंग विथ काय सोबत कम्पेअर करता तुम्ही एक्स स्क्वेअर, इथं लिहितो मी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर ए बी सीच्या किमती मिळतात तुम्हाला. तर ए बी सीच्या किमती घ्या. तर एची किंमत काय मिळालेली आहे तुम्हाला 2 मिळते एची किंमत, बीची किंमत काय मिळेल +6 मिळेल आणि सीची किंमत मिळेल -5. तर हा ए बी सीच्या काय मिळालेल्या आहेत तुम्हाला किमती मिळालेल्या आहेत, ए बी सीच्या किमती मिळालेल्या आहेत. तर ए बी सीच्या किमती मिळाल्याच्या नंतर सरळ सरळ तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहीत आहे. पहा देअरफॉर काय तुमचा अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहीत आहे. तर काय अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे, आता आपण काढलेला आहे. तर काय करा तुम्ही रिकॉल करा, सगळ्यांना माहीत आहे. तर तुमचा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला माहीत आहे. तर अल्फा प्लस बीटा काय आहे तुमचा मायनस बी अपॉन काय आहे तुमचा ए, मायनस बी अपॉन काय आहे तुमचा ए आहे. तर याच्यात काय करा तुम्ही व्हॅल्यू पुट करा, मायनसला मायनस बीची किंमत काय आहे, हा मायनसला मायनस बीची किंमत 6 आहे आणि एची किंमत आहे 2. ह्याला सोडवा तुम्ही, तर 2 डिवाइड केलं तर 3 येईल. 2 3 जा 6 म्हणजे काय असणार आहे का ना, 2 3 जा 6 -3 येणार आहे. म्हणजे तुमची अल्फा प्लस बीटाची किंमत किती मिळणार आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू तुम्हाला -3 मिळणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे, तर अल्फा प्लस बीटाची किंमत तुम्हाला -3 मिळालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता कशाची व्हॅल्यू काढायचं आहे, अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची. कशाची काढायचं आहे, अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काढायचं. तर अल्फा इंटू बीटा काय मिळणार आहे तुम्हाला, अल्फा इंटू बीटा आपण काय होतं तुमचा सी अपॉन ए होता, बरोबर आहे. काय होतं तुमचं सी अपॉन ए, अल्फा इंटू बीटाची किंमत काय होती सी अपॉन ए. तर याच्यात व्हॅल्यू पुट करा, तर सी अपॉन ए तर पुढं सोडवतो जागा कमी आपल्याला. सीची किंमत किती आहे -5,
हा 5 आहे, ठीक आहे. सीची किंमत काय आहे -5, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा ए काय आहे 2 आहे, म्हणजे -5/2 हीच किंमत असणार आहे. म्हणजे तुम्हाला अल्फा इंटू बीटाची सुद्धा किंमत मिळालेली आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -5/2 ही तुम्हाला किंमत मिळालेली आहे अल्फा इंटू बीटा. तर अशा प्रकारे काय झालेलं, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा तुम्हाला काढता आलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, दुसरे काही 1-2 एक्झाम्पल बघूया, ठीक आहे. पहा आता सेकंड क्वेश्चन लिहिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला. तर सेकंड क्वेश्चन काय आहे, द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन. द रूट्स ऑफ द इक्वेशन हे इक्वेशन दिलं आहे इज 7, फाइंड के. तर तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. काय इक्वेशन आहे, x² - 13x + k इज इक्वल टू 0 इज 7, फाइंड के. तर तुम्हाला डिफरन्स आहे का नाही, डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द, म्हणजे रूट्स तुम्हाला माहीत आहे. पहिला रूट जर अल्फा असेल तर दुसरा रूट बीटा आहे, आपण मानतोय आपण, ठीक आहे. पहिला रूट अल्फा असेल, दुसरा रूट बीटा आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तर डिफरन्स काय सांगितलं, म्हणजे अल्फा मायनस बीटा जर केला तुम्ही, तर त्यांनी सांगितलं अल्फा मायनस बीटाचा हा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे 7, ठीक आहे. तर हे सांगितले द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन, म्हणजे ह्या इक्वेशनचे रूट्सचं काय आहे 7 आहे. म्हणजे पहिला एक रूट आहे, दुसरा एक रूट आहे रूटचा, म्हणजे एक रूट आहे, हा एक रूट आहे, आणि ह्या रूटचा जर डिफरन्स घेतला तर 7 आहे असं त्यांनी सांगितले. ह्याच्याहून तुम्हाला काय करायचं आहे, कशाची व्हॅल्यू काढायला सांगितले, केची व्हॅल्यू काढायचं आहे. पहा आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. स्टेप बाय स्टेप बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवायला कठीण जातात, अवघड जातात, आणि अशा क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवता येतात, अन्यथा असे क्वेश्चन सोडवता येत नाहीत. तर सोल्युशन पहा, स्टेप बाय स्टेप कसं सोडायचं पहा. पहिल्यांदा जशाच तसा क्वेश्चन लिहून घ्या. तर काय क्वेश्चन, x² - 13x + k इज इक्वल टू 0 हा क्वेश्चन लिहिलेला आहे, ठीक आहे. ह्याला काय करा, इज कम्पेअरिंग विथ, त्याला कम्पेअर करा कशासोबत, इज कम्पेअरिंग विथ x², कशासोबत कम्पेअर करता, x² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबतच कम्पेअर करायचं, ऑलवेज कम्पेअर करायचं, आणि कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू मिळवायच्यात. तर एची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, काय मिळेल, एची व्हॅल्यू इथं असेल 1. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला -13, आणि सीची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला k, ठीक आहे. सीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला काय मिळेल, k मिळेल, ठीक आहे. हे तर ABCच्या किमती मिळालेल्या आहेत. आता हा ABCच्या किमती मिळायच्या नंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे का नाही, ABCच्या किमती मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले त्यांनी, म्हणजे आपल्याला माहित आहे अल्फा आणि बीटा आपण मानायचं. तर आपल्याला माहित आहे अल्फा, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ द इक्वेशन. काय करायचं, हे तुम्हाला ABCच्या किमती मिळाल्याच्या नंतर मग असं मानायचं आपल्याला, लेट काही मानू शकता, अल्फा बीटाच्या जागी तुम्ही ए बी मानू नका, कारण तर ते आहे SP, काही मानू शकता. पण आपण अल्फा आणि बीटा सगळीकडे घेतलेला आहे. याच्या अगोदर पण रिलेशन पण बघितले, कोएफिशियंट आहे का नाही, कोएफिशियंटमधलं आणि रूट्समधलं. त्यामुळे तुम्ही सगळीकडे जर रूट्स जर मानायचे असेल तर तुम्ही काय मानायचं, अल्फा आणि बीटाच मानायचे. सरळ सरळ कन्फ्युजन तुम्ही करायचं नाही, एक्झामिनरला करायचं नाही, सरळ सरळ मार्गाने जायचं आणि मार्क मिळवायचे, ठीक आहे. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट्स ऑफ द इक्वेशन असं लिहिलेलं आहे आपण. अल्फा अँड बीटा काय आहेत, आपले रूट आहेत. अल्फा अँड बीटा काय आहेत, आपले रूट्स ऑफ द इक्वेशन असं सांगितले. मग रूट्स असेल तर आपल्याला काय कंडिशन, पहिली कंडिशन काय येते, अल्फा प्लस बीटाची किंमत माहीत आहे आपल्याला. अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला माहीत आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू तुमचं काय आहे, मायनस काय b/a. तुमचं काय आहे, अल्फा प्लस बीटा म्हणजे रूट्स असेल तर हा फॉर्म्युला काय -b/a. म्हणजे अल्फा एक रूट आहे, बीटा एक रूट आहे, या दोघांची ॲडिशन केलं तर -b/ तुमचं काय असते, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे तुमचा, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय करा तुम्ही, काय डायरेक्टली किमती पुट करा. हा मायनसला मायनस, हा इथला मायनस, आणि बीची किंमत पुन्हा -13 आहे, अपॉन एला ए. ह्याला जर सोडवलं तर तुम्ही पहा मायनस मायनस तुमचा एची किंमत टाकून द्या. एची किंमत किती आहे, 1 आहे, ठीक आहे. मग ह्याला जर सोडवलं तर तुम्ही मायनस मायनस काय +13 होईल, आणि 13ला म्हणजे ह्याला जर 1 डिवाइड केलं तर 13च राहते. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत काय मिळाली तुम्हाला, इथं लिहितो मी, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. मी याला इक्वेशन नंबर 1 मानतो, आपल्याला कामाला येईल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 ही तुम्हाला किंमत मिळाली. ह्याला इक्वेशन नंबर काय केलेला आहे मी, नाव 1 दिलेलं आहे, बरोबर आहे. पण आपल्याला दुसरी एक त्यांनी कंडिशन दिलेली आहे, ठीक आहे. वाटलं तर इथं लिहितो, बट आपल्याला जागा लागणार आहे त्यामुळे इथंच लिहितो. बट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे,
द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन इज 7. म्हणजे अल्फा आणि बीटा आपण रूट मानले तर अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू त्यांनी 7 आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे, हे काय त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर लिहा पट अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. हे सेकंड इक्वेशन मानतो मी त्याला. हे कुठून आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या इक्वेशनमधनं आहे का नाही. असं वाटलं तर लिहायचे फ्रॉम द गिवन कंडिशन. इथं कुठून आले, फ्रॉम द गिवन कंडिशन. ही तर आता लिहायला जागा कमी पडलं, ठीक आहे, वाटलं तर लिहितो फ्रॉम द गिवन कंडिशन. फ्रॉम द गिवन कंडिशन इथं वाटलं तर तुम्ही लिहून टाका एक्झामिनरला कळण्यासाठी. फ्रॉम द गिवन कंडिशन काय, हे क्वेश्चननुसार तुम्हाला दिलेलं आहे. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. बरोबर आहे. हे दोन म्हणजे आपण हे अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे, आपण काढतोय फॉर्म्युला आपण अगोदर बघितलेला आहे. आणि अल्फा मायनस बीटाची किंमत त्यांनी ही दिलेली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, आहे का नाही, 7. मग आता काय करू शकता आपण, याच्यापैकी अल्फा आणि बीटाच्या किमती काढून घेऊ शकता. बरोबर. आता हा बीटा आहे, हा बी वाटत असेल तुम्हाला, हा पण बीटा आहे. ठीक आहे, हा बीटा आहे. ठीक आहे, हा बीटाचं काय थोडंसं हे खाली येते, थोडंसं खाली वळायचं. तर ह्या दोघांची ॲडिशन करा तर मायनस बी प्लस बी कटून जाईल, अल्फाची किंमत मिळेल. नंतर बीटा, अल्फा आणि बीटाच्या किमती काढून घ्या. तर एलिमिनेशन मेथडचा वापर तुम्ही शिकलेला आहे लिनियर इक्वेशनमध्ये. तर एलिमिनेशन मेथडचा वापर करून तुम्ही काय करा, अल्फा आणि बीटाच्या किमती काढा. मग ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 काय करा तुम्ही, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 1 and 2 ला जर ॲड केल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. जशाच तसे इक्वेशन लिहून घ्या. अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू तुमचं 7. ह्या दोघांची ॲडिशन केल्यावर आपले साईन चेंज होतात का, ॲडिशन केल्यावर तुमचे साईन चेंज होत नाहीत. तर त्यामुळं हा प्लस बीटा मायनस बीटा कटला, हा प्लस बीटा मायनस बीटा कटला आणि हा एक अल्फा आणि हा दुसरा अल्फा म्हणजे 2 अल्फा होईल तुमचा. 2 अल्फा इज इक्वल टू, आहे का नाही, हा 13 आणि 7 तुमचा 13 आणि 7 होईल तुमचा 20. आणि अल्फा इज इक्वल टू काय असेल 20/2. म्हणजे सरळ 2 डिवाइड केला तर तुम्हाला याला 10 येईल. म्हणजे अल्फाची किंमत मिळालेली आहे तुम्हाला 10. बरोबर आहे. ही तुम्हाला अल्फाची किंमत 10 ही मिळालेली आहे. मग काय करा, ही जी अल्फाची तुम्हाला जी 10 किंमत मिळालेली आहे, तुम्ही इक्वेशन आयदर 1 मध्ये आयदर 2 मध्ये पुट करा. मग बीटाची किंमत मिळेल. तर आपण 1 मध्ये पुट करू. पुट अल्फा इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर अल्फा प्लस बीटा इक्वेशन काय आहे तुमचं, इक्वेशन नंबर 1 काय आहे तुमचं पहा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. अल्फाच्या जागी अल्फाची म्हणजे 10 प्लस बीटा काय असेल तुमचं, 10 प्लस बीटा इज इक्वल टू तुमचं किती आहे 13. बरोबर. अल्फाच्या जागी किंमत टाकली 10 प्लस बीटा इज इक्वल टू 13. ह्याला सोडवा, हा 10 इकडे गेला तर म्हणजे बीटा इज इक्वल टू तुमचा 13 इकडंच आहे. ह्याला जर 10ला लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला पाठवलं तर प्लसचा होईल तुमचा मायनस. म्हणजे बीटा इज इक्वल टू 3. तर बीटाची तुम्हाला किंमत मिळालेली आहे 3. बीटाची किंमत किती मिळालेली आहे 3 मिळाली. अल्फाची किंमत 10 मिळालेली आहे, बीटाची किंमत काय मिळालेली आहे तुम्हाला 3 मिळालेली आहे. मग तुम्हाला अल्फा इंटू बीटा पण काढून घेता येते. पहा आता अल्फा प्लस बीटा काढलेला आहे तर अल्फा इंटू बीटा पण काढून घ्या. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असणार आहे, अल्फा इंटू बीटा. देअरफॉर अल्फा इंटू बीटा. तर हे अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला माहीत आहे, अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. तर काय फॉर्म्युला, अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आपला C/A आहे. काय आहे C/A. तर काय करतो, आपल्याकडे जागा कमी पडते म्हणून इथं सोडवतो. सीची किंमत C/A. सी इथं पहा काय आहे, सी तुमचा के आहे म्हणजे के, आणि एची किंमत काय आहे तुमची 1 आहे म्हणजे K/1. म्हणजे अल्फा इंटू बीटा पण मिळाले आहे तुम्हाला इथं दिसत असेल. म्हणजे के अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली तुम्हाला के. इथं दिसते का पहा, सरळ पहा दिसते का, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के. तर हे तुम्हाला अल्फा इंटू बीटाची किंमत काय मिळालेली आहे, के मिळालेली आहे. म्हणजे ठीक आहे. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के. आता याला काय करा, ह्यालाच अल्फा इंटू बीटा, ह्याच्या अल्फा आणि बीटाच्या किमती पण माहीत आहेत तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला, फाइंड के. केची किंमत काढायची. आता मी काय करतो, जागा कमी पडते तरी ते लिहितो. तर लक्ष द्या पहा. तर त्याच इक्वेशनला आपण सोडूया. अल्फा इंटू बीटा इथे लिहितो मी, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू तुम्हाला के मिळालेला आहे. आता अल्फा आणि बीटाच्या किमती पुट करतो. तर अल्फाची किंमत किती आहे 10, अल्फाच्या जागी 10, आणि बीटाची किंमत किती आहे तुमची 3 इज इक्वल टू के. बरोबर आहे. ह्यालाच मी काय लिहू शकतो, सरळ म्हणजे पहा ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 10 × 3 तुमचा 30 इज इक्वल टू के.
म्हणजेच के ची किंमत मिळालेली तुम्हाला 30, म्हणजे के ची किंमत किती मिळालेली आहे 30, हे मिटून टाकतो मी। तर अशा प्रकारे तुम्हाला के ची किंमत काढता आलेली आहे। तर काय सांगितलं तर फाइंड के चीच किंमत काढायची होती आणि ही के ची किंमत काय काढून झालेली आहे। तर अशा प्रकारे हा तुमचा काय झालेला आहे क्वेश्चन सोडून झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचं काय आहे, आता एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन काय करायचं आहे तुम्हाला सोडवायचा आहे सरळ सरळ। आता एक्झाम्पल नंबर 3 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे का नाही। तर ह्याच्यामध्ये तसंच सोडवायचं आहे, अल्फा प्लस बीटा काढा, अल्फा इंटू बीटा काढा आणि ए क्यूब प्लस बी क्यूबचा तो फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्यानुसार तो क्वेश्चन काय करा तुम्ही सोडून घ्या। आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया। तर तुम्हाला जर काही समज नसेल तर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। ठीक आहे, व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। थँक्यू।